तिकडे पुणे विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या। विक्रम काकडेंच्या विरोधात दिलेला उमेदवार मागे घ्यावा यासाठी सुनेत्रा पवारांनी थेट शरद पवारांना फोन केला आणि त्यानंतर मवियाचे उमेदवार श्रीकांत पाटलांनी माघार घेतली। या माघारीमुळे विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसलाय, तर अजित पवार गटाचे विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला। त्यामुळे पुणे विधान परिषद बिनविरोध होणार आहे, कारण शरद पवार गटाच्या उमेदवारानं माघार घेतली आहे। त्यामुळे विक्रम काकडे हे बिनविरोध विजयी होणार आहेत। याच पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडल्या। सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांना फोन केला आणि त्यानंतर पुण्यात श्रीकांत पाटलांनी माघार घेतली। मात्र यावरून काँग्रेस मात्र नाराज दिसतेय। मवियाला यामुळे धक्का बसलाय। मात्र पुणे विधान परिषद ही बिनविरोध होणार असल्याचं निश्चित झालंय। दरम्यान मी स्वतः माघार घेण्याचा निर्णय घेतला असं श्रीकांत पाटील यांनी म्हटलंय। माझ्यावर कोणताही दबाव नव्हता असं त्यांनी म्हटलेलं आहे। श्रीकांत पाटील यांनी माघार घेतली, त्यामुळे विक्रम काकडे यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला। नाही, हा निर्णय माझाच आहे आणि मी घेतलेला आहे। कारण एक लक्षात ठेवा, माझं जरी मी पवार साहेबांच्या पक्षात असलो तरी अजित पवारांचे माझे स्वतःचे खूप चांगले संबंध होते। का म्हणजे तुम्ही आत्ता आपली कॉर्पोरेशनची इलेक्शन झाल्यानंतर एका पत्रकार परिषदेमध्ये मी बाजूला बसले असताना त्यांनी मला उठवून शेजारी बसवलं आणि सुभाष जगतापांना म्हणले तू शेजारी तिकडे बस। असे माझे स्वतःचे खूप चांगले संबंध अजितदादांबरोबर होते। पक्षाने आदेश दिल्याने पक्ष हे पहा, मी तुम्हाला कालही असंच बोललो की मला सांगितलं तुला निर्णय घ्यायचा आहे आणि मी तो निर्णय घेतला। वहिनींचा फोननंतर आम्ही तो निर्णय घेतला। वहिनीचा फोन आला नाही असं स्वतः विधान परिषदेचे जे आता आमदार झालेत विक्रम काकडे यांनी सांगितले की शरद पवारांना कुठलाही फोन आलेला नाही, खोटं नेरेटिव्ह सेट केलं जाते त्यांच्या पक्षाच्या म्हणजे बदनामी केली जाते। हे काय खरं काय तुम्ही सांग, तुम्ही कालपासून म्हणताय वहिनीचा फोन आला होता शरद पवारांना। हो, आणि ऐका ना, त्यानंतरच ह्या गोष्टी घडल्या आणि हे पहा त्यांनी पाहिलंय, त्यांना बघा ते म्हणतायत तुम्ही म्हणतायत, पण आम्ही जे आम्हाला स्वतःला हे आलंय त्यावरूनच मी बोलतोय।